कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागणार आहे। इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याची तयारी सुरू झाली आहे। 8व्या वेतन आयोगापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळाली आहे। KYC असूनही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही। अमेरिकन सैन्य अद्याप तेहरानशी युद्धासाठी तयार नाही। ICCने क्रिकेट इतिहासातून विराट कोहलीचे 722 खास दिवस वगळले। वीर पहारियाने एक गूढ संदेश दिलाय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 16 जानेवारी, वार शुक्रवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे 29 महानगरपालिकांच्या निकालाची। 2026च्या महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्यातील 29 नगरपालिकांसाठी मतदान संपलं। BMC मध्ये एकूण 227 वॉर्डसाठी मतदान झालं। यावेळी 1700 उमेदवार रिंगणात होते। त्यांचं भवितव्य आज ठरवलं जाणार आहे। मतदार मतदानासाठी उत्साही होते, तर बोटांवर शाई लावण्याच्या मुद्द्यावरून भाजप, शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे यांच्यात जोरदार वाद झाला। निवडणूक आयोगाने या प्रकरणाचे स्पष्टीकरण दिले। भाजपने ठाकरे गटाच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले। उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले। महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागणार आहे। मतमोजणी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे इराणमध्ये असलेल्या भारतीयांची। इराण बंडखोरीच्या आगीत जळतंय। अमेरिका कधीही त्यांच्यावर हल्ला करू शकतं अशी भीती आहे। भारताने इराणमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी व्यापक तयारी केली आहे। इराणमधील बदलत्या परिस्थिती लक्षात घेता परराष्ट्र मंत्रालय भारतात परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांना परत आणण्याची तयारी करतंय। हे साध्य करण्यासाठी सरकार एक मोहीम सुरू करणार आहे। यापूर्वी सरकारने इराणमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना उपलब्ध साधनांचा वापर करून तेथून निघून जाण्याचं आणि तेथे प्रवास टाळण्याचं आवाहन केलं होतं। जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांनी या विषयावर परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्याशी चर्चा केली। त्यांनी सांगितलं की त्यांनी इराणमधील बदलत्या परिस्थितीबद्दल परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली आहे। तेथे अडकलेल्या जम्मू आणि काश्मीरच्या विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावलं उचलली जात असल्याचं आश्वासन त्यांना मिळालं। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे 8व्या वेतन आयोगाची। 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वी केंद्र सरकारने आपल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या बातम्या जाहीर केल्या आहेत। सरकारने एक नवीन संयुक्त वेतन खाते पॅकेज सुरू केलंय। हे एकच बँक खाते असेल जे कर्मचाऱ्यांना एकाच पगार खात्यातून एकाच ठिकाणी सर्व विमा, कर्ज आणि बँकिंग सेवांचा लाभ घेण्यास अनुमती देईल। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी त्यांचा पगार आता केवळ मासिक खर्च भागवण्याचे साधन राहणार नाही। त्याऐवजी तेच खाते विमा, आरोग्य संरक्षण आणि परवडणाऱ्या बँकिंग सुविधांचे संपूर्ण पॅकेज बनेल। वित्तीय सेवा विभागाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सहकार्याने एक संयुक्त वेतन खाते पॅकेज सुरू केलंय, जे सरकारी व्यवस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक प्रमुख कल्याणकारी बूस्टर मानलं जातंय। या संयुक्त वेतन पॅकेजमध्ये विमा, कर्जे आणि बँकिंग सेवा एकाच व्यासपीठावर येतील। कर्मचाऱ्यांना 2 कोटी रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण आणि परवडणारे कर्ज मिळेल। जुने वेतन खाते अपग्रेड केले जाईल, त्यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेगळा विमा खरेदी करण्याची गरज राहणार नाही। त्यांच्या वेतन खात्यांवर शून्य शिल्लक असल्याची चिंता देखील दूर होईल। कर्जासाठी वारंवार वाटाघाटी करण्याची गरजही दूर होईल। पॉडकास्टची चौथी बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची। महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक महिला लाभार्थ्यांना त्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025चे हप्ते अद्याप मिळालेले नाहीत, ज्यामुळे त्या खूप अस्वस्थ आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी
KYC पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 होती. KYC पूर्ण करूनही अनेक लाडकी बहीण लाभार्थ्यांना त्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते मिळालेले नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे अमेरिका सैन्याची. इराणवरील संभाव्य हल्ल्याबाबत अमेरिकेकडून एक नवीन अपडेट आली आहे. अमेरिकन सैन्याने सांगितलं की ते सध्या युद्धासाठी तयार नाहीत. जर त्यांनी हल्ला केला आणि कोणताही उपाय सापडला नाही तर ते दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धात ओढले जाऊ शकतात, जे अमेरिकेसाठी चांगलं नाही. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नंतर त्यांच्या सुरक्षा पथकाचा सल्ला घेतला. ट्रम्प यांनी विचारलं की एकाच हल्ल्याने इराणचा प्रश्न सोडवता येईल अशी कोणतीही कृती योजना आहे का? सुरक्षा पथकातील अधिकारी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाहीत. बैठकीनंतर लगेचच इराणने डोनाल्ड ट्रम्प यांना संदेश पाठवला की तेथे कोणतीही जबरदस्तीची कारवाई केली जाणार नाही. हा मुद्दा अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत मांडला. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. भारतीय क्रिकेटचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अलीकडेच त्याच्या उत्कृष्ट फॉर्मच्या आधारे ICC एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवलंय. ICCने रँकिंग जाहीर करताना एक मोठी चूक केली. अधिकृत पोस्टमध्ये त्यांनी विराटचे एकूण नंबर 1 दिवस 825 असे नोंदवले होते, तर प्रत्यक्षात 1547 दिवस आहेत. त्यांनी विराटचे यादीतील एकूण दिवस 722 ने कमी केले. या चुकीमुळे चाहते आणि सोशल मीडियावर क्रिकेट प्रेमींमध्ये गोंधळ उडाला. अनेक वापरकर्त्यांनी ICCला टॅग केलं. प्रश्न उपस्थित केला की इतक्या मोठ्या रेकॉर्डमध्ये अशी चूक कशी होऊ शकते? चूक लक्षात आल्यानंतर ICCने लगेचच आपली चूक मान्य केली आणि चुकीची पोस्ट काढून टाकली. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे वीर पहारियाची. वीर पहारिया आणि तारा सुतारिया ही जोडी त्यांच्या नात्याच्या सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली आहे. मात्र आता या जोडप्याच्या नात्याबाबत दुरावा आणि शंका निर्माण झाल्याचं समोर आलंय. या पार्श्वभूमीवर वीरने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करत गूढ संदेश लिहिला. त्याने लिहिलं, वेळ चांगली असो किंवा वाईट, एक ना एक दिवस नक्कीच बदलतो. ज्यावर चाहत्यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही चाहत्यांनी त्याला दुःख झाल्याचं व्यक्त केलं, तर काहींनी त्याला सहानुभूती दर्शवली. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.